प्रत्येक आईवडिलांसाठी सूचना. आपली मुलं जर चांगली घडवायची असतील तर प्रत्येक आईवडिलांनी या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे. रात्री जेवताना मुलांसोबत गप्पा मारण्याची एक सवय लावा. घरात मुलांसमोर आदळआपट करू नका, त्याचा वाईट परिणाम मुलांवर होऊ शकतो. रोज एका चांगल्या कामाची सवय लावा, त्याबद्दल मुलांसोबत बोला. मुलांना घालून पाडून बोलू नका, मुलं तुम्हाला हळूहळू अवॉइड करतील. मुलांनी केलेली चूक असेल तर त्याला लगेच माफ करून समजावून सांगा. चांगलं काम केलेलं असेल तर कौतुक करावे. मुलांसाठी बाबांकडे वेळ असायला हवा. कितीही काम असले तरी मुलांना लहानपणीचे बाबा आठवणार आहेत, पैसे नाही. आई-बाबांनी मुलांसमोर छोट्या छोट्या गोष्टीतून प्रेम व्यक्त करावे. मुलं ही गुंतवणुकीचे साधन नाहीत, माझ्या म्हातारपणीची काठी नाही म्हणून मुलांकडे पाहू नका. मुलांदेखत कुठलंही व्यसन करू नका. कुठलीही गोष्ट घरात विकत घेण्याच्या निर्णयात आपल्या मुलाला समाविष्ट करून घ्या, मूल कितीही लहान असेल तरी. प्रोसेस समजून सांगा, यावरून मुलाला जगात राहण्याची कला शिकण्यास मदत होईल. मुलांचे कोणतेही छंद जोपासू शकतो याबद्दल घरात चर्चा करा. आपल्या मुलांची गरज समजावून घ्या. ऑफिसमध्ये जाताना बॉस म्हणून जा, पण घरी येताना वडील म्हणून या. मुलांना कधीही नकारात्मक बोलायचं नाही. नालायका, गधडा वगैरे यांसारखे शब्द वापरणे टाळावे. मुलांना आपण खूप धोक्यांपासून वाचवत असतो. विशेषतः आई मुलांना काही ठराविक धोका घेऊ द्यावा, त्यामुळे मुलांच्या मनातील भीती दूर होण्यास मदत होईल, जसे की झाडावर चढणे, स्वयंपाक करणे. मुलांना मार दिल्याने कोणतेच चांगले परिणाम होत नाहीत. मूल खोटं बोलायला शिकते. तू जर असं केलं तर मी तुला सोडून जाईन, तुला एकटं सोडून देईल, असे मुलांशी कधीही बोलू नये. मुलांच्या चुकीच्या वर्तनाबद्दल माफी आणि चांगल्या कामाबद्दल कौतुक असावं. यश हे माणसाच्या इच्छेपासून निर्माण होत असतं. मुलाच्या प्रोग्रेस बुककडे पाहण्याचा दृष्टिकोन निकोप हवा. समाजात घडणाऱ्या तरुण मुलं हत्या, आत्महत्या यांसारख्या गोष्टी करतात, याची मूल लहान वयातील संस्कारावर अवलंबून असतात. यासाठी घरातील बाबांनी ऑफिसमध्ये, कामाच्या ठिकाणी झालेला अपमान, लॉस घरी कुटुंबाशी शेअर करा. मूल कितीही वयाचं असेल तरीही. यावरून त्यांना अपयश पचवण्याची आणि लढा देण्यास मदत होईल. आयुष्यात तुम्हाला चांगले गुरु भेटले की तुम्ही बदलू शकता. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर हा बदल शक्य आहे. त्यासाठी आपल्या लहान मुलांसाठी आपणच चांगले गुरु व्हा. आपल्या मुलांचे आदर्श बना. दुसऱ्यांचे आदर्श देत बसण्यापेक्षा स्वतःच इतका आदर्श वागा की मुलांना हिरो म्हणून दुसऱ्यांकडे बघण्याची गरज भासणार नाही. तुम्हीच तुमच्या मुलांचे आदर्श बना. हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका.